विषयी आक्षेपार्ह पोस्ट आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. इंद्रजीत सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत उलगडा. मोबाईलमधील डेटाही डिलीट केल्याचं मान्य. संतोष देशमुख हत्येची आरोपी सुदर्शन घुलेची कबुली. खंडणी वसुलीत अडथळा आणण्याने केला खून. देशमुखांनी प्रतीक घुलेला वाढदिवशीच मारहाण केल्याने राग आल्याचं कारण दिलं. सुदर्शन घुलेच्या कबुलीने कराड आणि धनंजय मुंडेंचाही कटातील सहभाग स्पष्ट. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दावा. धनंजय मुंडेंनाही हत्येच्या खटल्यात 6 आरोपी करण्याची मागणी. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. नागपूर दंगलींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलकडनं सोशल मीडियावरती पाळत. बेभान फॉरवर्ड यांना सायबर सेलचा इशारा. दिशा स्टॅलियनच्या शवविच्छेदनाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती. दिशाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर. दिशावरती लैंगिक अत्याचार झाले नसल्याचंही अहवालामध्ये नमूद. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी. शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची मागणी. सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कोकाटे अडचणीत. मुंबई विमानतळाच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. सांताक्रूज, पार्ले आणि कुर्ला परिसरातल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी नियमावलीमध्ये बदल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. ऐतिहासिक पुरावे नसले तरीही लोकांचं भावनिक नातं आहे. जास्तीचं खोदकाम करू नये. वाघ्याच्या समाधीवर खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण. संभाजीराजे आणि भिड्यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचाही सल्ला. आग्र्याची ओळख मुघलांमुळे नाही तर छत्रपती शिवरायांमुळे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा. आग्रा शहर मुघलांच्या आधीपासून राधा आणि कृष्णाचं असल्याचे दाखले. योगींची स्पष्टोक्ती. देवानं अल्लानं जेवढं आयुष्य दिलंय तेवढंच आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडनं येणाऱ्या धमक्यांवर अभिनेता सलमान खानचं उत्तर. मुंबईतनं क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णपणे बंद होणार. छळ आणि वसुलीच्या वाढत्या तक्रारींमुळे क्लीनअप मार्शलच्या कंत्राटाला मुदतवाढ नाकारली. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा